आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण तुम्हाला खूप काही दाखवायचं मला. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नक्की तुम्हाला काय आवडतं ते पण सांगा याच्यामधलं. आणि आता तुम्हाला वाटेल ही छत्री काय स्टाईल मारण्यासाठी नाही, आपण पुण्यात आहे आणि सध्या पावसाळा चालू आहे, कधीही पाऊस येऊ शकतो. त्यामुळे ही छत्री आहे, आपण स्पेअरला घेऊन आलेलो आहे. पाऊस आला की, आणि माझी इच्छा आहे पाऊस यावा. अरे बंद कर की. हॅलो हॅलो. तर या टेकडीबद्दल सांगायचं असं की समुद्र सपाटीपासून टेकडीची उंची जवळजवळ 650 मीटर, म्हणजे 2100 फुटाहूनही जास्त आहे. आणि त्या टेकडीवरती तुम्हाला गेल्यानंतर पुण्याच्या सगळीकडे तुम्हाला बघता येईल, आणि पुण्याच्याही कुठल्याही भागातून तुम्ही ही टेकडी बघू शकता. अशी ही टेकडी आहे. तर मित्रांनो, आपण चढत आहोत सध्या पर्वती टेकडी. पर्वताई देवीच्या नावानं ही टेकडी फेमस आहे, म्हणून हिला पर्वती टेकडी म्हणतात. आता खाली बघा तुम्ही, पायरीची साईज बघा. एक पायरी जवळजवळ 10-15 पायऱ्यासारखी आहे. असा 103 पायऱ्याची टेकडी आहे, जे 103 पायऱ्या बरोबर तोफखान्याजवळ जाऊन संपतात. तिथून पुढं तुम्हाला ह्या हिलवरती तुम्हाला नानासाहेब पेशव्यांचं स्मारक, पेशवे संग्रहालय, आणि अख्ख्या टेकडीवरती जवळजवळ 10 ते 15 छोटी मोठी हिंदूंची मंदिरं आहेत, ती बघायला मिळतात. आणि मुख्य मंदिर देवदेवेश्वराचं वरती मुख्य मंदिर आहे, जे की मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं. तावरे पाटलांकडून त्यांनी जवळ मला वाटतं 1749 23 एप्रिल काहीतरी डेट आहे, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 23 एप्रिल इसवी सन पूर्व 1749ला ही जागा त्यांनी घेतली आणि इथं देवदेवेश्वराचं मंदिर बांधलं. वरती खूप मस्त आहे. पेशवे संग्रहालय जर तुम्हाला दाखवायला मिळालं मला, तर तुम्हाला अत्यंत आवडेल असं आहे. तुम्हाला वरती जाऊन दाखवणार आहे. आणि तोपर्यंत हे झाड बघा पडलंय. हे झाड आता फोटोशूटसाठी एक वेगळा असा मेजवानी झाली, त्यामुळं बहुतेक या लोकांनी हे झाड काढलं नाही आहे. मस्त आहे, मी पण आस्वाद घ्यावा म्हणलं. चला वरती जाऊ. वर आलेलो आहे आपण, आणि दमायला होतं. पायऱ्या खूप मोठ्या आहेत. पायऱ्या जवळजवळ एक पायरी म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणलं तसं 10-15 पायरीची एकच पायरी आहे, काय समजतच नाही. पण एक वरती आल्यानंतर समोरासमोर एक गोष्ट अशी दिसली ज्याने तुम्ही स्वतःही प्रसन्न व्हाल. ती म्हणजे काय? विठ्ठल रखुमाई मंदिर. यावेळेस आषाढी वारी आपल्या नशिबात नाहीये पंढरपूरला जाऊन करणं, कारण आपल्याला काम आहे इथं. तर इथं आलो तर देवाची इच्छा आहे की मला दर्शन द्यायचं, त्यामुळं आज देवाने आपल्याला इथं बोलवलंय. आज आपण इथल्या विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये दर्शन घेणार आहे. वरती बघा इकडं शिवपार्वती मंदिर आहे, म्हणजे भवानी माता मंदिर पण आहे. इकडे हे बघून आपण इथं असलेलं नानासाहेब पेशव्यांचं स्मारक एक दाखवणार आहे तुम्हाला, आणि पेशवे संग्रहालय. आतमध्ये जर कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला पेशवे संग्रहालय दाखवतो. असलं भन्नाट आहे, तुम्हाला नाही आवडलं ना पैसे परत. आपला असाच मोठा असतो. छाता लेके जाएंगे पागल समझी क्या मुझको. समुद्र सपाटीपासून आपण जवळजवळ 2000 फूट वरती आलेलो आहेत. अजून आपल्याला वरती जायचं, इथून थोडंसं वरती आहे. पण इथं सध्या बघताय तुम्ही देवेश्वराचं मंदिर आहे. देवदेवेश्वर म्हणजे कोण तुम्हाला माहितीच असेल, स्वतः
भोलेनाथ शंकर भगवान. पण आज जाऊन हे दर्शन तुम्हाला इथलं करवतो आणि नंतर तुम्हाला बाजूच्या गोष्टी दाखवतोय. हे मस्त आहे बघा. बघून घेऊ आपण. तर देवदेवेश्वराच्या पाठीमागं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं आपले श्री गजानन. बघा छोटंसं पण अतिशय मस्त असं श्री गजाननाची मूर्ती आणि हे मंदिर. आता इथून तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे भुयारामध्ये, जे की खूप मस्त आहे. आणि हे महाराजांच्या काळातले म्हणजे विचार करा कुठल्या लेवलला त्यांची विचारसरणी होती, केवढ्या भुयारातनं खाली काय दाखवलंय बघा. म्हणजे हे वाडे बना जुने पेशवाई वाडे, महाराजांचे किल्ले, तटबंदी, हे काय म्हणजे विचारदार. आत्ताच्या इंजिनियरांनी काय बांधलं ना त्याची लाईफ त्यांनाच माहिती नसते किती दिवस टिकणार आहे. हे बघा कधीच आहे. इतिहास कशाला म्हणतात फक्त तुम्ही हे बघून अनुभवू शकता. ज्या गोष्टींना 250, 300, 400 वर्ष झालेत त्या गोष्टी पण आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इतिहासातल्या जशाच तशा आपल्याला बघायला मिळतात. आणि परवा 10-15 वर्षापूर्वी बांधलेली घरं कुठं भेगादा कुठं काय हो, म्हणजे इतिहासाचं किती महत्त्व आहे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. त्याला अजून काय दाखवता येते का बघू. मस्त मस्त. इथून आपण कुठे आलोय माहिती का, विठ्ठल रखुमाई मंदिरच्या शेजारी आलोय. चला दाखवू आपण मंदिरचं दर्शन वगैरे करू. विठ्ठल रखुमाईचं दर्शन करणार आहे आपण आता. मस्त असं या रोडने यायचं ते आपण या साईडनं आलोय, पण मजा आली मला. म्हणून अशी मूर्ती बघून घ्या. देवाने आपल्याला तिकडं नाही तर इकडं वारीला बोलवलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रखुमाई आपण बघताय. आता तुम्हाला मस्त असं पेशवे संग्रहालय दाखवता येते का बघू. चला बंद. समोर बघताय तुम्ही श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचं स्मारक बघताय, जे की सध्या अजून काम चालू आहे. ह्याचं आजूबाजूला तुम्ही बघू शकताय सुशोभीकरण चालू आहे, सगळं रिन्युएशन चालू आहे. आणि हे समोर आहे ते पेशवे म्युझियम, जे की तुम्हाला म्हणलेलं की आज जायची परमिशन मिळत असेल तर, आपल्याला फोटोची परमिशन मिळत असेल तर आपण तुम्हाला ते दाखवणार आहे. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. पुरातत्व विभागात जाऊन ह्याची लिगल परमिशन परवानगी घ्यावी लागते आणि नंतर तुम्ही इथे येऊन ते दाखवून आतमध्ये तुम्ही हे करू शकता. त्यामुळं एवढ्या वेळ सॉरी, तुम्हाला टेकडीवरती घेऊन जातो. चला हे तोपर्यंत स्मारक बघा किती मस्त आहे. आणि अजून याचं काम चालू आहे. भविष्यात तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सुशोभीकरण झाल्यानंतर अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी आपण काढून दाखवू, नक्कीच दाखवू. तोपर्यंत आपलं चॅनल पण पुढे ग्रोथ करतो. चलो. तर मित्रांनो, आपण पलीकडनं पेशवे संग्रहालय बघून ज्यावेळेस पाठीमागे येतो टेकडीवरती जायला, तिथं आपल्याला तुम्हाला थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा, आणि त्याच्या समोरच तुम्ही पेशवे संग्रहालयाच्या पाठीमागं बघू शकता आपले नानासाहेब पेशव्यांचं हे निधनस्थान आहे, जिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला हे ठिकाण आहे. आणि बरोबर त्यांच्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय कार्तिक स्वामी मंदिर आहे, जे की रघुनाथराव पेशवे यांनी स्थापित केलेलं आहे 1791 मध्ये. आतमध्ये जाऊन ते बघूया चला. आणि याच्यानंतर तुम्हाला स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा दाखवणार आहे. माझा सगळ्यात फेवरेट व्यक्ती आहे ती
पेशवे घराण्यातले ते तुम्हाला दाखवणार आहे. या कार्तिक स्वामी मंदिर. कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. मला माहिती नव्हतं हे पंचमुखी आहे. पंचमुखी कार्तिक स्वामींची मूर्ती तुम्ही बघताय बघा समोर. अजून जवळ बघता येते का बघा. मस्त. समोर श्रीमंत बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा बघताय. याच्या पलीकडे तुम्हाला या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती पण दाखवणार आहे. तर आता तुम्हाला काय दाखवणार आहे जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे साक्षात श्री विष्णू नारायण मंदिर. माझ्या डोक्यात तर काहीतरी वेगळंच असतं, तुम्हाला दाखवायचं होतं वेगळंच काहीतरी. वरती आल्यानंतर आपल्याला समजलंय की इथं विष्णू नारायण मंदिर आहे. हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला हे विष्णू नारायण मंदिर. आज आपण परत एकदा दर्शन घेणार आहोत. आपल्याला कायमच त्यांचाच आशीर्वाद आहे, त्यांच्यामुळे तर आपलं जेवढं चाललंय तेवढं चाललंय. चला ओम नमो भगवते वासुदेवाय. समोर बघताय तुम्ही श्री विष्णू नारायणांची मस्त अशी मूर्ती, अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारी मूर्ती बघताय तुम्ही. काय मजा आली. काहीतरी वेगळंच करायला गेलेलं आज देवाने, आज आपल्याला हे पण दाखवलं. थँक्यू बॉस. कशी वाटली मूर्ती नक्की सांगा. आणि या विषयावरती तर तुम्ही कमेंट करणं गरजेचंच आहे, कारण आपला चॅनलच फक्त यांच्या पायाशी आपलं समर्पित आहे. तुम्हाला आधीच्या व्हिडिओपासून, पहिल्या व्हिडिओपासून मी सांगतोय बघा आणि अजून एकदा आनंद घ्या. माझं तर मन भरलेलं नाहीये. बघा बॉस. देवा काय तुम्ही दाखवाल कधी सांगू शकत नाही. तर पाऊस चालू झालेला आहे. पाठीमागं पाऊस आहे बघा. आता मंदिराकडे पण आलाय पाऊस फिरत. आपण आता छत्री ओपन केलेली आहे आणि आपला व्हिडिओ आता इथं संपवतोय आपण. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जे काही दाखवू शकतो मी सगळं दाखवलंय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा आणि लोकांना सांगा. बघू द्या, ज्यांना इथं पोहोचता येत नाही त्यांना हे बघू द्या, कारण पायऱ्या खूप उंच आहेत. वरती धाप लागते वरती आल्यानंतर. जे लोक आहेत ज्यांनी इथं आतापर्यंत आले नाहीत त्यांना बघायला मिळेल, त्यांना आनंद मिळेल. आणि विष्णू नारायणाची सुंदर अशी मूर्ती आपण आत्ता बघितली. तर आस्वाद घ्या व्हिडिओचा आणि नंतरच्या व्हिडिओला वाट बघा, दाखवणार आहे तुम्हाला. चला बाय बाय.